This call is now being recorded. करा सुरू मॅडम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना आवाज येतोय का माझा? हो येतोय. म्यूट या केलेली ठिकाणी हा ओके ओके ठीक आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग द्वारा आयोजित मिशन आरंभ 2025-26 या उपक्रमांतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी आपण आज या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. सर्वप्रथम मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करते की इयत्ता 4थी मध्ये झालेल्या मिशन आरंभ परीक्षेमध्ये आपण गुणवत्ता यादीमध्ये स्थान घेऊन आज आपल्याला या ठिकाणी या ऑनलाईन वर्गासाठी उपस्थित राहण्याची संधी मिळालेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम माझ्याकडून आणि माझ्या टीम श्रीरामपूरकडून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन. या वर्गाला सुरुवात करण्यापूर्वी मी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करते की असा अतिशय स्तुत्य उपक्रम आदरणीय सीओ साहेब, आदरणीय शिक्षणाधिकारी साहेब तसेच टीम मिशन आरंभ अहिल्यानगर यांनी या ठिकाणी यशस्वीरित्या राबवत आहेत आणि त्या उपक्रमाची धुरा मे महिन्यासाठी श्रीरामपूर तालुक्याकडे देण्यात आलेली आहे. आणि यासाठी आमची तालुका पंचायत समिती श्रीरामपूरची टीम मिशन आरंभ टेक्निकल टीम असेल, माझे सहकारी असतील, आमच्या आदरणीय गट शिक्षणाधिकारी मॅडम असतील, शिक्षण विस्तार अधिकारी असतील, केंद्रप्रमुख असतील, सर्वांचं या ठिकाणी मोलाच्या सहकार्याने हा उपक्रम आपण पुढे घेऊन जात आहोत, यशस्वी करत आहोत. सर्वप्रथम या उपक्रमामध्ये मी पटारे स्वाती तानाजी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. मी प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर या ठिकाणी कार्यरत आहे आणि आज मी आपल्याला गणित विषयाअंतर्गत गुणाकार हा घटक शिकवणार आहे. कालपर्यंत आपण बेरीज वजाबाकी या 2 घटकांचा अभ्यास केलेला आहे आणि आज आपण 5 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे हा गुणाकाराचा जो घटक आहे तो इयत्ता 5वी शिष्यवृत्तीच्या अनुषंगाने आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी मला विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायच्या आहेत. बऱ्याच जणांचे रेज हँड आहेत, तर तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्ही रेज हँड केलेले असले तरी त्याचा काही विशेष उपयोग होणार नाही. तुम्हाला जर तुमचं म्यूट काढलं तर फार गोंधळ होईल, फार इको जनरेट होईल आणि आपला हा वर्ग जो आहे तो आपल्याला व्यवस्थित चालवता येणार नाही. त्यामुळे हँड डाऊन केले तरी चालेल, परंतु तुमचा मला कृतीयुक्त सहभाग हवा आहे या तासिकेमध्ये. त्याच्यासाठी तुम्ही एक गोष्ट करू शकता की तुमचे कॅमेरे ऑन करायचे. तुमचे जर तुम्ही कॅमेरा ऑन ठेवले तर मी ज्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुम्हाला वहीवर लिहून असं कॅमेऱ्यासमोर धरता येईल, जेणेकरून मला तुम्ही बरोबर सोडवताय की नाही याचा अंदाज येईल. आज मी कमी सोडवणार आहे, तुम्ही जास्त सोडवणार आहे. सर्व प्रश्नांची उत्तरं मला तुम्हीच सांगणार आहे. तुमच्यासाठी मी वेळ देणार आहे, काही सेकंदाचा काही मिनिटांचा अवधी असेल. त्यामध्ये तुमच्याकडे जी वही आहे किंवा पाटी आहे किंवा जे काही आहे त्याच्यावरती तुम्ही तो पर्याय क्रमांक सोडवायचा आणि कॅमेऱ्यासमोर धरायचा. मला तो दिसेल आणि त्यानंतर मी कुणाची उत्तर बरोबर आली, कुणाची चुकीची आली, असं सर्व विद्यार्थ्यांचे मला प्रतिसाद बघता यावं यासाठी मी घरातूनच वेगवेगळ्या पद्धतीने जॉईनिंग केलेलं आहे आणि मी त्या सर्व मुलांची नावं पण घेणार आहे. कोण रिस्पॉन्स करते, कोण झोपल्या झोपल्या बघतंय, कोण बसल्या बसल्या बघतंय, कोणी फक्त सुरू करून दिलाय, कुणाचं लक्ष आहे, कुणाचं नाही, हे सर्व मी बघणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर असा एखादा स्केच पेन असेल तर त्याने जर तुम्ही पर्याय क्रमांक थोडंसं मोठ्या अक्षरामध्ये तुमच्या वहीवर लिहिला. कच्चं काम करायचंय तुम्ही तुमच्या वहीवरती, ते कच्चं काम मला नाही दाखवत बसायचं, मला डायरेक्ट पर्याय क्रमांक तुम्ही स्क्रीन समोर पकडायचा, म्हणजे मला कळेल की तुम्ही योग्य दिशेने जात आहात की नाही आणि चुका नेमकं कुठं होतात. तर कुठेही उशीर न करता आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया. तर आजचा घटक आहे गुणाकार. गुणाकार तुम्हाला येतो का? तर नक्कीच येतो. इयत्ता 2री पासून तुम्ही गुणाकार शिकतायत. 2री मध्ये आपण 1 अंकी गुणाकार शिकलो, त्यानंतर 2 अंकी संख्येने गुणणे, 3 अंकी संख्येने गुणणे, या सर्व प्रकारचे गुणाकार आपण शिकलो. मग आता ह्याच्यात काय वेगळं शिकायचंय? ते याच्यामध्ये वेगळं असं शिकायचंय की मोठ्यात मोठे गुणाकार आपल्याला अगदी गतीने कसे करता येईल. कारण विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 75 प्रश्न सोडवायचे आहे आणि त्याच्यासाठी फक्त 1.5 तासाचा वेळ. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं.
आणि त्या 75 प्रश्नामधले आपले जवळजवळ 50 प्रश्न गणिताचे असणार आहे. आणि गणित हा वेळ घेणारा विषय आहे. गणित सोडवायला वेळ लागतो. त्याच्यामध्ये अचूकता जर आणायची असेल तर तिला निश्चित वेळ द्यावा लागतो. पण इतका वेळ जर आपण गणिताला दिला तर आपल्याला टाइम मॅनेजमेंट आपलं बिघडून जातं, वेळेचं व्यवस्थापन बिघडून जातं. आणि म्हणून आपण गतीने आणि अचूक उत्तर कसं शोधायचं याचा अभ्यास आज करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की तुमचा पेपर क्रमांक 1 हे पेज तुम्हाला थोडंसं अस्पष्ट दिसत असेल कदाचित, पण ठीक आहे, एवढे 1-2च पेज आहेत जरा अस्पष्ट, त्यानंतरचे नाहीयेत. तर पेपर 1 मध्ये विभाग 2 यामध्ये गणिताचे आपल्याला 50 प्रश्न असतात. 100 गुणासाठी हा घटक असतो. आणि याच्या जोडीला कोणत्या विषयाचे असतात रे? मराठी. सॉरी, 25 प्रश्न कोणत्या विषयाचे असतात? तर मराठी. तर आपण मराठीचं आपलं पूर्ण मे महिन्याचं सिलेबस झालेलं आहे, इंग्रजीचं झालेलं आहे. आता आपण गणिताला सुरुवात केली आहे. तर गणितामध्ये हे मुख्य 6 घटक आहे. हा भारांश तुम्हाला तुमच्या विविध पुस्तकामध्ये तुम्हाला मिळूनही जाईल. आणि ज्यांच्याकडे नसेल त्यांनी पटकन हा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. याच्यासाठी फार वेळ मी देणार नाही, परंतु आपण मागील एप्रिल महिन्यापासून सुरुवात केली आणि गणिताचा जो घटक 1 आहे संख्या ज्ञान, तो आपला एप्रिल महिन्यामध्ये शिकून पूर्ण झालेला आहे. आणि आता आपण 2 दिवसापूर्वी हा जो आपला घटक 2 आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, दिसतोय तुम्हाला? आपला हा जो घटक 2 आहे या ठिकाणी संख्यावरील क्रिया, हा घटक आपण आता शिकवायला सुरुवात करतोय. आणि ह्या घटकाला किती भारांश आहे बरं? तर 20% इतका भारांश. संख्यावरील क्रिया 20% भारांश म्हणजे किती प्रश्न येतात त्याच्यावर? तर 10 प्रश्न येतात. 20 गुणांसाठी असतात, म्हणजे अतिशय महत्वाचं आहे. तर आपण जर या 6ही घटकांचा विचार केला तर सर्वाधिक भारांश हा संख्यावरील क्रिया आणि महत्व मापन म्हणजे मापन या 2 घटकासाठी आहेत. तर मग संख्यावरील क्रिया याला सर्वाधिक भारांश असल्यामुळं निश्चितच तो महत्वाचा घटक आहे. तो 2 दिवसापासून आपण सुरू केलाय. मग फक्त त्याला 20% भारांशापुरतं मर्यादित त्याचा विचार करायचा का? तर नाही. मग त्याच्यामध्ये काय आहे संख्यावरील क्रियामध्ये? तर बघा, संख्यावरील क्रियामध्ये आपल्याला साधारण 1, 2, 3, 4 आणि 5, 6 उपघटक आहे. ह्या 6 उपघटकांवरती आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहे. 20% भारांश आहे. मग हे 6 उपघटक कोणते आहेत? तर बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार, भागाकार, पदावली आणि संख्यांचे विभाजक हे घटक आहेत. तर यामधले जर तुम्ही पहिल्या 4 घटकांचा विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे 4 घटक असे आहेत ना की हे आयुष्यभर आपल्याला उपयोगी पडणारे घटक आहे. बरोबर की नाही? फक्त ह्या 20% भारांशाचा आणि त्याचा विचार करून जमणार नाही, कारण गणित हा विषय ह्या 4 घटकांशिवाय अधुरा आहे. जर गणित या विषयाला आपण एक कुटुंब मानलं तर हे 4 जण मात्र या कुटुंबाचे प्रमुख सदस्य आहेत. तुम्ही आयुष्यात काहीही करा, भले शेती करा, मोठे उद्योजक व्हा, मोठे काही एखादे तुमचे व्यवसाय सुरू करा किंवा काहीही करा, हे गणित तुमचा पिछा सोडणार नाही. प्रत्येक पावलोपावली आपल्याला ह्या गोष्टी उपयोगी पडणार आहेत. हा बेस आहे गणिताचा. त्यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करताना कधी चुकायचं नाही. त्या ठिकाणी जर आपण चुकलो तर आपलं सगळंच गणित चुकतं. भविष्यात आपण किती मोठे इंजिनिअरिंगचे, मेडिकलचे गणित करा, त्याच्यामध्ये पदावल्या करा, समीकरण करा, काहीही करा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करावा लागणार आहे. मग तोच गुणाकार आज आपण शिकणार आहोत. याही पानाचा स्क्रीनशॉट काढायचा आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर, आणि आपण पुढे जाऊया. तर मग आता गुणाकार करत असताना तुम्हाला गुणाकार येतोय असं मी गृहीत धरते. 1 अंकी, 2 अंकी संख्येने गुणणे वगैरे हे सर्व गुणाकार तुम्हाला येत आहेत. असं गृहीत धरत असताना गुणाकाराचे काही बेसिक नियम आहेत. तर कुठले ते नियम आहेत ते आपण बघायला आता सुरुवात करूया. गुणाकाराचा सर्वात पहिला नियम आहे की आपल्याला बेरीज यायला पाहिजे. बेरीज आल्याशिवाय गुणाकार येईल का? तर अजिबात नाही. बेरीज आल्याशिवाय गुणाकार येणार नाही. बेरीज आणि गुणाकार ही दोघं सख्खी भावंड आहे. आणि वजाबाकी आणि भागाकार हे सुद्धा सख्खी भावंड आहे. आणि हे सगळे 4 जण एकाच घरात राहतात. बरोबर की नाही? मग बेरजेचा आणि गुणाकाराचा काय संबंध आहे? तर आपल्याला माहिती आहे. आपण एकदम साधं उदाहरण घेऊया. बघा, 5 गुणिले 2. आपण जर असं केलं, दिसतं का रे तुम्हाला? हो, दिसतंय. तर 5 गुणिले 2 केलं. तर आता मला काय करावं लागणार आहे? 2चा पाडा म्हणावं लागणार आहे. कुठपर्यंत म्हणावं लागणार आहे? 5 पर्यंत म्हणावं लागणार आहे. मग मला जर 2चा पाडा येत असेल तर बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8 आणि बे 5 10. किती उत्तर आलं माझं? 10. तर या गुणाकाराचं उत्तर आलं 10. मग मी हा गुणाकार केला, पण मला जर गुणाकार येत नाहीये तर मग मी काय करू शकते? गुणाकार जर येत नाहीये मला तर मी ह्या 5ची 2 वेळेस बेरीज करू शकते.
5 अधिक 5 असं जर केलं तर किती उत्तर येईल बरं? सांगा रे, तुमची वही आहे ना तुमच्या समोर? तुम्ही म्हटले ना तुम्ही सोबत जॉईन होणार आहे माझ्या बरोबर, तुमचे फ्रंट कॅमेरे सुरू करणार आहे. लिहा बरं वहीवर पटकन 10 लिहा, मला दिसू द्या. जवळजवळ 287 लोक जॉईन आहेत. किती येणार 5 अधिक 5 केलं तर? 10 येणार. आणि अजून एका पद्धतीने 2, आता हा जो 2 आहे याची मी जर 5 वेळेस बेरीज केली, 2 2 2 2, तर ह्याचंही उत्तर किती येणार आहे? तर 10 येणार आहे. बरोबर ना? म्हणजे काय होतं बघा, तुम्ही 5 गुणिले 10 केलं तरी उत्तर 10 येतं. 5चं 2 वेळेस बेरीज केली तरी उत्तर 10 येतं. आणि 2ची 5 वेळेस बेरीज केली तरी उत्तर 10 येतं. मग बेरजेचा आणि गुणाकाराचा अतिशय जवळचा संबंध आहे. बेरीज आल्याशिवाय आपल्याला गुणाकार येत नाही, तर बेरीज यायलाच पाहिजे. मग जर मला आता मी असं केलं आणि मला जर आपलं जसं आपला आजचा घटक आहे की 5 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणणे, मग मला एखादी 5 अंकी संख्या आली 1 2 3 4 आणि 5, आणि याला मला गुणवायचे 6 7 आणि 8. ह्या संख्येने मला याला गुणवायचे, बरोबर की नाही? आता मला हा गुणाकार सोडवायचा. मग मला सांगा ही संख्या किती झाली रे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. मग 12,345 चा बेरीज मी 678 वेळेस करायची. हे असं करायचं जमणार आहे का मला? आणि पटकन होणार आहे का? अजिबात नाही. केलं तर होईल, उत्तर बरोबरच येईल. मी हा गुणाकार सोडवला तरी उत्तर तेच येईल. आणि ह्या 12,345 ला मी 678 वेळेस एकाखाली एक मांडून त्याची बेरीज केली तरीही उत्तर तेच येईल. परंतु ती बेरीज करणं अतिशय किचकट आणि अवघड होऊन बसेल. मला पान सुद्धा पुरणार नाही, एका पानावर ते बसणार पण नाही, इतकी किचकट होईल. म्हणून हा गुणाकाराची प्रक्रिया जी आहे ती शॉर्टकट मध्ये आपल्याकडं आलेली असते, आणि त्याच्यासाठी आपल्याला बेरीज येणं अत्यंत आवश्यक आहे. बेरीज आल्याशिवाय आपल्याला गुणाकार येत नाही. मग त्याच्यानंतर काय यायला पाहिजे ना आपल्याला? पाढेपाठांतर असले पाहिजे. तर तुम्हाला 1ली 2री पासून सांगितलं जातं पाढेपाठ करा, पाढेपाठ करा. अत्यंत आवश्यक आहे बघा पाढेपाठ करणं. तर आपल्याला पाढे किमान कितीपर्यंत यायला पाहिजे? 1 ते 10 आले तरी तुम्ही गुणाकाराची उदाहरणं सोडवू शकता. परंतु मी जसं सुरुवातीला सांगितलं, आपल्याला स्पीडने सोडवायचे, आपल्याला वेळेत सोडवायचे. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 ते 30 पर्यंतचे पाढे यायला पाहिजे. किती? 30 पर्यंतची पाढे आपल्याकडे पाठच पाहिजे ना. तुमच्याकडे उजळणीमध्ये पाढे असतील किंवा तुमच्या पुस्तकात असतील किंवा नसतील तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमच्यासाठी मी पाढ्यांचे पण पेजेस आणले होते बघा. हे जवळजवळ 2 ते 10 चे पाढे. एवढे पाढे जरी आले ना तरी पण आपण सगळे गुणाकार करू शकतो. पण आपल्याला जर स्पीड हवा असेल आणि स्पीडनी गुणाकाराची उदाहरणं सोडवायची असतील तर आपल्याला या ठिकाणी 11 ते 20 आणि 21 ते 30 ही सर्व प्रकारची पाढी आपले पाठ पाहिजे. ठीक आहे, तर सर्वांनी 30 पर्यंत पाढे पाठ करून ठेवायची आहे, म्हणजे आपल्याला गुणाकार सोपा जातो. पुढचा नियम आहे बघा. पुढचा नियम बघूया. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार काय येतो? 0 येतो. कितीही मोठी संख्या असू द्या. हा नियम तुम्ही अगोदरपासून अभ्यासलेला असेल, पण जर नसन अभ्यासला तर तुमच्यासाठी सांगते. आपण मगाशी 5 गुणिले 2 केलं, बरोबर की नाही? पण मी जर 5 गुणिले 0 केलं तर किती उत्तर यायला पाहिजे? ह्या नियमानुसार कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार 0 येतो. तर याचं उत्तर किती यायला पाहिजे? 0. पण मी जर 1 लाख गुणिले 0 केलं तर याचं उत्तर पण किती यायला पाहिजे? तर 0च. गुण्य कितीही मोठा असू दे, 1 लाख असू दे, 10 लाख असू दे, 2 लाख असू दे, 1 कोटी असू दे, 10 कोटी असू दे, त्याला जर 0ने गुणलं तर उत्तर किती येतं? 0 येतं. गुणाकाराच्या उदाहरणामध्ये गुणाकाराच्या रूपात कुठेही तुम्हाला जर 0 दिसला तर लक्षात ठेवायचा हा नियम, की उत्तर काय येणार? 0 येणार. ह्या सर्व बेसिक नियमांचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. तुम्ही नंतर दुपारी लिहून घ्या निवांत वेळेमध्ये. आपण थोडं स्पीडने घेऊ. पुढचा नियम आहे, कोणत्याही संख्येला 1 म्हणजे 1 या अंकाने गुणले असता गुणाकार 30 संख्या येते. आता आपण हेच उदाहरण बघूया. आपण मगाशी 1 लाखाला 0ने गुणलं होतं. आता जर मी 1 लाखाला 1 ने गुणलं तर काय होणार बरं? उत्तर किती येणार? 30 संख्या म्हणजे काय येणार बरं? 1 येणार का? नाही. ज्या संख्येने गुणलं ती येणार. मग कोणत्या संख्येने गुणलं आपण? तर 1 लाखाला 1 ने गुणलं म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे? तर 1 लाखच यायला पाहिजे. आणि इथं वरचं उदाहरण आपण बघितलं होतं, 5 गुणिले 0 केलं होतं. आता 5 गुणिले 1 केलं तर उत्तर किती यायला पाहिजे? 5च यायला पाहिजे. कारण आपण पाड्यात म्हणतो की नाही, 2 1 2, 3 1 3, 4 1 4, तशा पद्धतीने कोणत्याही संख्येला त्याच 1 ने गुणलं तर उत्तर काय येतं? 30 संख्या येतं. हा सुद्धा नियम लक्षात ठेवायचा. पुढचा एक नियम आहे, 10 100 1000 अशा एकावर 0 असणाऱ्या संख्येने कोणत्याही संख्येला गुणल्यास
उत्तरात त्या संख्येच्या पुढे गुणकातील शून्य वाढतात. म्हणजे काय होतं बरं? म्हणजे काय होतं याचा अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी बघूयात आता. तर आपण एखादी संख्या घेऊया. तर किती घ्यायची बरं? आता किती कोणतं वर्ष चालू आहे? 2025. आता ही 4 अंकी संख्या घेतली आणि याला गुणिले त्यांनी काय म्हटलं? 10 ने गुणायचं. 10 ने गुणलं तर काय होतं? अशा एकावर शून्य असणाऱ्या संख्येने कोणत्याही संख्येला गुणल्यास उत्तरात त्या संख्येच्या पुढे गुणकातील शून्य येतात. आता गुणक कोण आहे माहिती त्याच्यातला? तर हा आहे गुणक. 10 काय आहे? गुणक आहे आणि वरचा काय आहे? तो गुण्य आहे. हे पुढे घेणारच आहे मी तुम्हाला, कशाला गुणक म्हणायचं, कशाला गुण्य म्हणायचं. आता इथे ओघाने आलंय तर सांगतेय. तर मग ह्या 10 ने गुणल्यामुळे काय होतं? ही जी मेन संख्या आहे बघा, ही जी संख्या आहे हिच्या पुढे फक्त गुणकातला हा शून्य वाढतो. उत्तरामध्ये काय लिहायचंय? आलेली संख्या जशीच्या तशी लिहायची आणि गुणकातला हा जो शून्य आहे त्याच्या पुढे वाढवायचा. हे झालं याचं उत्तर. गुणाकार करत बसायचं नाही, 10चा पाडा म्हणायचं नाही, 10 5 50 आणि म्हणलं तरी काय होतं? तेच उत्तर येते. आपण तसंही करून बघूया. आपण 10चा पाडा म्हणूया. 10 5 50, हातचे आले 5, 10 दुने 20, 20 आणि 5 25, हातचे आले 2. आताच मगाशी बघितलं कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर शून्य येतं. 10 0 0, शून्यामध्ये 2 मिळवले किती येणार? 2 येणार आणि 10 दुने 20. बघा बरं, गुणाकार केला, पाढा म्हणून केला काय आणि असा केला काय, उत्तर काय आलं? सेम टू सेम आलं की नाही? मग 10 ने गुणलं आणि ह्या 2025 ला जर आपण 100 ने गुणलं तर काय होणार आहे उत्तरामध्ये? हे जे 2 शून्य आहेत, हे उत्तरामध्ये वाढणार आहे. 2025 वरती फक्त हे 2 शून्य वाढवायचे. ओके, याला जर आपण 1000 ने गुणलं, समजा हे 2025 गुणिले 1000 असतं तर उत्तरामध्ये काय झालं असतं? हे 3 शून्य वाढले असते, बरोबर की नाही? म्हणजे काय उत्तर येणार? 2025 वरती किती शून्य येणार? 1 2 3. आलं लक्षात? म्हणजे हा गुणाकार करत बसायचं नाही, याच्यासाठी वेळ घालवत बसायचं नाही. ज्यावेळेस 10च्या पटीमध्ये तुम्हाला गुणकातील संख्या 10च्या पटीत असती त्यावेळेस त्याच्यातले शून्य मोजायचे आणि दिलेल्या संख्येच्या पुढे लिहून उत्तर काढायचं. त्यानंतर पुढचा नियम आहे, दिलेल्या 2 संख्येच्या गुणाकाराच्या एकक स्थानी नेहमी तीच संख्या येते जी त्या 2 संख्येचा एकक स्थानच्या अंकाच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असते. आता हे अत्यंत महत्वाचं आहे. सोपं आहे परंतु तरी सुद्धा महत्वाचं आहे. आपण जी उदाहरणं बघितली त्याच्यामध्ये बघा, बऱ्याच वेळेस आपल्याला पर्यायामध्ये असा गुणाकार असतो. सपोज या ठिकाणी आपण लिहिले 2 4 5 3, 20,453 गुणिले या ठिकाणी 25. हा आपण गुणाकार या ठिकाणी जर लिहिला तर बघा काय होणार आहे. आता याच्या एकक स्थानी त्यांनी काय म्हणले? दिलेल्या 2 संख्येच्या गुणाकाराच्या एकक स्थानी नेहमी तीच संख्या येते जी त्या 2 संख्येच्या एकक स्थानच्या, म्हणजे ह्या 2 संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक आहे? हे 2 आहे, 3 आणि 5. यांचा गुणाकाराच्या एकक स्थानी जी संख्या येईल ना, 3 गुणिले 5 केलं तर किती येणार आहे बरं? किती येणार आहे? 15 येणार आहे. आणि यांच्या एकक स्थानी कोणती संख्या असणार आहे? 5 असणार आहे. तर हाच 5, हा जेव्हा गुणाकार आपण सोडू तर त्याच्या एकक स्थानी काय असणार आहे? हाच 5 असणार आहे. कारण का बरं? त्याचंही एक कारण आहे. कारण बघूया आपण हा गुणाकार सोडून. 5 त्रिक किती रे? 15. हातचा आला 1, 5 5 25 आणि 1 26, हातच्याले 2, 5 चोक 20 आणि 2 22, हातच्याले 2. मग असे सांगितलं तसं शून्याने गुणलं तर उत्तर शून्य येतं. 5 0 0, 0 आणि 2 2च आणि 5 दुने 10. आता हा झाला एककाने गुणून आलेला गुणाकार. आता दशकाने गुणून येणारा गुणाकार आपल्याला ह्याच्या खाली लिहायचा असतो आणि खाली लिहिताना एककाने, म्हणजे हा 5 एकक होता, एककाने आपण 20,453 ला गुणलं आणि हे उत्तर आलं. आता आपल्याला दशकाने गुणायचं. दशक कोण आहे? दशक 2 आहे. आता 2 गुणायचंय कुणाला? तर 20,453 ला आपल्याला 2 गुणायचे. तर ते गुणत असताना आपल्याला ही जी एककाची जागा आहे ती रिकामी सोडावी लागते. दशकाचा गुणाकार हा दशकापासूनच त्याचं उत्तर लिहायला सुरू करायचं असतं. दशकाने गुणतोय तर ह्या उत्तराचं दशक कोण आहे? तर इथे 6च्या खाली आहे, तर याचं उत्तर आपल्याला इथून लिहायला सुरू करावं लागणार. मग ही जागा काय करायची? तर ही जागा रिकामी सोडावी लागणार आहे. मग त्या जागी शून्य लिहा. परंतु कधी कधी शून्य लिहिण्याने गोंधळ होतो. उत्तरात जर पुन्हा शून्य आला तर मग तो शून्य वेगळा आणि आपला शून्य वेगळा. तर हा सोडलेल्या जागेच्या शून्यासाठी बरेच जण असं आतमध्ये अधिकचं चिन्ह करतात, काही जण आतमध्ये असं गुणाकाराचं चिन्ह करतात, किंवा काही जण फक्त असं रिकामा
अधिकची ती रिकामी जागा सोडून देतात. तर ही जागा आपल्याला या ठिकाणी रिकामीच सोडायची आहे बघा. ही दशकाची जागा रिकामी सोडल्यामुळे काय होतं, तर ह्या दोन्हीच्या गुणाकाराचा एकक स्थानचा जो अंक आहे तोच उत्तराच्या एकक स्थानी येतो. आता दोन्ही आपण गुणून बघू. 2 6, 2 10, हातचा आला 1. आता हातच्यांमध्ये गोंधळ करायचं नाही बघा. हे सुरुवातीचे वरचे जे हातचे होते ना, या ठिकाणी आलेले अगोदर हे 3 हातचे जे आहे हे 5 ने गुणून आलेले होते. आता दुसरे हातचे येणारे आपण इकडे 5 दुने काय म्हटलं, 10 म्हटलं. आता दशकाने गुणून येणारे हातचे त्याच्या वर लिहायचे आणि दशकाने गुणल्यानंतर ते हातचे त्याच्यातच मिळवायचे. आता 2 किती येणार आहे, 10 येणार आहे. 0 आपण लिहिला, हातचा आला 1 आणि 2 8 आणि 1 9 आणि 2 0च येणार. हातचा नाहीच आहे, कोणी त्याला मिळवणारच नाही. आणि 2 दुने 4 आणि ह्याची करायची आपल्याला बेरीज. आता बेरीज करताना काय केले, 5 जसे तसे आले, 6 6 12, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 9 आणि 2 11, हातचा आला 1 1 तसाच आणि 5 एवढं आलं आपलं उत्तर. बघा किती आलं, 5,11,325. मग आता या ठिकाणी आपला जो नियम होता ना, दिलेल्या दोन संख्येच्या गुणाकाराच्या एकक स्थानी नेहमी तीच संख्या येते जी त्या दोन संख्येच्या एकक स्थानच्या अंकाच्या गुणाकाराच्या एकक स्थानी असते. इथं ही 5 आलं आणि 3 आणि 5चा इकडे एकक स्थानचा आपण गुणाकार करून बघितला होता या ठिकाणी. त्या ठिकाणी सुद्धा काय आलं, 5 आलं. म्हणजे जर पर्यायामध्ये एकक स्थानच्या गुणाकारावरून आपल्याला पर्याय शोधणं सोपं झालं तर आपल्याला फार मोठा गुणाकार करत बसायचं नाही, शॉर्टकट वापरायचं आहे आणि त्यासाठी पाढे पाठांतर अत्यंत गरजेचं आहे. मग उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल हे लक्षात येणे काही वेळा जरुरीचे किंवा परीक्षेतील वेळ वाचवणारे ठरते. त्यासाठी हा एक तक्ता आहे बघा, तो दिलाय की कोणत्या गुणाकारानंतर कुठे एकक स्थानी काय येते, तर ते त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा. सोपं आहे, पाढे येत असेल तर काही तक्ता पाठ वगैरे करायची काहीच आवश्यकता नाही. 0 कधी येतो, 1 गुणिले 0 केलं ती एकक स्थानी 0 येतं. 2 पंचे 10 होतात त्यामुळे एकक स्थानी 0 येतो. 4 पंचे 20 होतात एकक स्थानी 0 येतो. 6 पंचे 30 होतात एकक स्थानी 0 येतो. 8 पंचे 40 होतात त्यामुळं एकक स्थानी 0 येतो. आणि कोणत्याही अंकाला 0 ने गुणलं तर उत्तर 0 येतं, त्यामुळे एकक स्थानी काय येतो, तर 0 येतो. तर म्हणजे कोणत्या कोणत्या परिस्थितीत एकक स्थानी 0 येतो, तर दिलेल्या दोन गुणाकाराच्या उदाहरणामध्ये एकक स्थानी जर 1 आणि 0 असेल तर 0 येतो. 2 आणि 5 असेल तर 0 येतो. 4 आणि 5 असेल तर 0 येतो. 6 आणि 5 असेल तर 0 येतो. 8 आणि 5 असेल तर 0 येतो. किंवा कोणताही अंक, कोणताही म्हणजे कोणता, 1 ते 9 मधला कोणताही अंक आणि 0 असेल तर 0 येतो. मग एकक स्थानी 1 कधी येतो, 2 कधी येतो, 3 कधी येतो, ह्याचेच या ठिकाणी पुढे काय केलेलं आहे, संभाव्य संख्या दिलेल्या आहेत. पाढे येत असेल तर ह्याचं काय फारसं याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. सगळ्यात अगोदर पाढे पाठ करा. तर ठीक आहे, तर आपण या ठिकाणी बघा एक अंकी उदाहरणं अगोदर शिकलेलो आहोत, 2 अंकी उदाहरणही शिकलोय आणि 3 अंकी गुणिले 5 अंकी आपण आज करणार आहोत. गुणक म्हणजे काय, गुण्य म्हणजे काय, गुणाकार म्हणजे काय हे आपल्याला बघायचंय. आत्ताच आपण बघितलंय दशकाच्या उत्तरात एक जागी रिकामी का सोडतात गुणाकारामध्ये आणि शतकाच्या उत्तरात सुद्धा आपण 2 जागा रिकाम्या का सोडतो. तर हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी एक छोटंसं उदाहरण स्टेप बाय स्टेप सोडवून बघूया आणि हे उदाहरण सोडवल्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस एक्झामला सुरुवात करणार आहोत. तर या ठिकाणी जे उदाहरण आहे ते सोडवा बरं. नाही जाऊ द्या, आता एवढं उदाहरण सोडवेपर्यंत लक्ष द्या, त्यानंतर तुम्हाला सोडवायला मी संधी देते. खरं गुणाकाराचं उदाहरण आपण इतकं आखून वगैरे आखीव रेखीव सोडत नाही, कारण त्याच्यामध्ये वेळ जातो फारसा. पण जर आपण असं आखीव रेखीव नाही सोडलं तर आपल्या चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण या ठिकाणी काय करणार आहोत, थोडंसं आखीव रेखीव एक उदाहरण फक्त डेमो म्हणून सोडवणार आहोत. तर या ठिकाणी इथं एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 14,735 गुणिले 298 हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आणि तरी सुद्धा मी इकडे बघा लक्ष आणि दशलक्ष हे पण कप्पे आखून ठेवलेले. का बरं, कारण गुणाकार हा नेहमी मोठा येतो, दिलेल्या संख्येपेक्षा मोठा येतो, बरोबर की नाही. वजाबाकी छोटी येते, बेरीज मोठी येते दिलेल्या 2 संख्येपेक्षा. तसंच गुणाकार सुद्धा दिलेल्या 2 संख्येपेक्षा मोठा येतो, त्यामुळे आपला गुणाकार मोठा होऊ शकतो. म्हणून मी एक्स्ट्रा जे आहेत ते कॉलम आखून ठेवले. तर या ठिकाणी ज्या संख्येला गुणायचे तिला काय म्हटलं जातं, गुण्य. याचाही स्क्रीनशॉट ठेवा, कदाचित गुण्य आणि गुणकावरती प्रश्न येऊ शकतो की गुण्य कशाला म्हणायचे. ज्या संख्येला गुणायचे तिला गुण्य म्हणलं जातं. ज्या संख्येने गुणायचे म्हणजे ज्या संख्येचे आपल्याला पाढे म्हणावे लागतात त्या संख्येला काय म्हटलं जातं, गुणक म्हणलं जातं. आणि गुण्य आणि गुणाकाचा गुणाकार करून जे उत्तर येतं त्या उत्तराला काय म्हटलं जातं,
तर त्या उत्तराला या ठिकाणी मला वाटतं खाली दिसत नाही, तर त्या उत्तराला काय म्हटलं जातं? गुणाकार म्हटलं जातं। आलं लक्षात? तर ठीक आहे, तर आपण हा गुणाकार सोडवणार आहोत आता। तर हा गुणाकार सोडवत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर एककापासून सुरू करावा लागतो। बघा, आपण बेरीज मराठीमध्ये इकडून तिकडे लिहितो, म्हणजे इकडून डावीकडून उजवीकडे लिहितो। मराठी लेखन, इंग्रजी लेखन सर्व डावीकडून उजवीकडे करतो, परंतु गणितामध्ये मात्र आपल्याला उजवीकडून डावीकडे जावं लागतं। मग आधी एककाने आपल्याला या पूर्ण संख्येला गुणावं लागणार, नंतर दशकाने पूर्ण संख्येला गुणावं लागणार आणि शतकाने पूर्ण संख्येला गुणावं लागणार। असं करत असताना आपण एककामध्ये आहे आपल्याकडे 8, 8 आणि 5ला गुणायचं, बरोबर? म्हणजे 8चा पाडा यायला पाहिजे, 8 पाहिजे। किती होतात 8 पंचे? कुठे आहे तुमचे कॅमेरे चालू? दिसले पाहिजे मला सगळे। 8 पंचे किती होतात? तर 40 होतात। बस 40 मध्ये आपण इथे किती लिहिणार? 0 लिहिणार, बरोबर ना? हाचं किती देणार? 4 देणार। कोणाच्या डोक्यावर जाणार तो? दशकाच्या। दशक कोण आहे? 3 आहे। तर आपण या ठिकाणी मुद्दाम हे 3 कप्पे आखले बघा हातचे देण्यासाठी। हातच्यात गोंधळ होतो, तर तो कसा होतो तो बघूया आपण पुढे। तर 8 पंचे 40 झाले, आपण 4 वरती या ठिकाणी लिहिले। त्यानंतर 8 त्रिक 24, 8चा पाडा आता आपल्याला 3 पर्यंत म्हणायचा। 8 त्रिक 24 मध्ये हातचे आलेले 4 मिळवायचे, किती होणार? 24 आणि 4 28, 28 मध्ये या ठिकाणी आपण 8 लिहिणार। हातचे 2 आले, ते कुणाच्या डोक्यावर द्यायचे? शतकाच्या डोक्यावर। शतक कोण आहे? तर 7 आहे। या ठिकाणी हातचे आले 2। त्यानंतर 8 चोक 32, सॉरी 8 आणि आपल्याला 7ला गुणायचे। आता 8 सते किती होतं रे? 56, 56 आणि 2 58, 58ला इथे लिहिले आपण 8, हातचे आले 5, ते गेले हजाराच्या डोक्यावर आणि आता 8चा पाडा 4 पर्यंत म्हणायचा। 8 चोक 32, 32 आणि 5 किती होणार? 37, 7 लिहिले, हातचे आले 3। आता 8चा पाडा आपण काय करणार? 1 पर्यंत लिहिणार, बरोबर की नाही? 8 1 8, 8 आणि 3 किती होतात? 9 10 11। या ठिकाणी आपण काय केले? 11 लिहिले, ठीक आहे। त्यानंतर आता आपला हा एककाचा गुणाकार पूर्ण झालेला आहे। आता दशकाने गुणायचंय। दशक कोण आहे? दशक आहे 9, 9 ने गुणायचंय, 9 ने एककाला गुणायचं। आता परत 9चा पाडा आपल्याला काय करायचा? 5 पर्यंत म्हणायचं। तर करा चालू। 9 5 45, मग इथे लिहू का 5? लिहू का? नाही बघा, काही नाही म्हणतायत। कोणी बरं ही नाही म्हणतीये? बरेच जण नाही म्हणतात बरं का, नाही लिहायचंय तिथं। का बरं नाही लिहायचं? काय करायचं? ही जागा दशकासाठी रिकामी सोडायची। मगाशी आपण शिकलो तसं दशकाने गुणून आलेलं उत्तर काय करायचं? दशकाच्याच कप्प्यात लिहायचं। एककाची जागा त्याच्यासाठी रिकामी सोडायची। मग 9 5 45 आले, म्हणजे ते 5 आपल्याला इथे लिहावे लागणार, बरोबर? मग हातचे आले 4, आता हातचे आलेले 4 मी या ठिकाणी दिले। आता योगायोगाने दोन्ही 4 सारखेच आहे, परंतु आपल्या हातच्याचा गोंधळ आता बघू कसा होतो आपण। आता 9 5 45 झाले, 5 लिहिले, हातचे आले 4, 9 ने आता 3ला बोलायचं। 9 त्रिक 27, 27 आणि 4 किती होतात? 31, या ठिकाणी 1 लिहिले, हातचे आले 3 आणि आता 9 ने 7ला गुणायचं। किती होतंय? 7 9 63 का? 63 आणि हातचे 3 त्याच्यामध्ये जर मिळवले तर किती होणार? 66। पण जर चुकून तुमच्याकडून हा खालचा 2 जर हातचा म्हणून मिळवला गेला तर आपलं सगळं उत्तर काय होणार आहे? चुकणार आहे। त्यामुळे तुम्ही एककाने गुणून आलेले हातचे काय करायचे? एककाची गुणाकार करून झाला की खोडून टाकायचे। तसं जर केलं तर तुमचा गोंधळ होणार नाही। आता आपण केलं 9 7 63, त्याच्यामध्ये आपण हे 3 मिळवणार आहे, परंतु चुकून जर हे 2 मिळवले गेले की गुणाकार चुकणार की नाही? आणि योगायोगाने पर्यायामध्ये जर तुमचं चुकीचं उत्तर असेल तर मग आपले हातचे मार्क जाणार। त्यामुळे हे हातचे जे एककाने गुणून आलेले ते खोडून टाकायचे, दशकाने गुणायचे अगोदर, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही। 9 3 किती झालं आपलं? 9 7 63, 63 आणि 3 किती झाले? 66, 6 लिहिले इथं, हातचे आले 6च का? 9 चौक 36, 36 आणि 6 किती होतात? 42, हातचे आले 4। मग नंतर 9 चौक किती? सॉरी, आता 9 ने 4ला गुणलं डायरेक्ट मी, असं चालतंय का? नाही चालत ना। मग 9 ने कुणाला गुणायचं? 1ला गुणायचं। 9 1 9, 9 4 13। आलं का आपलं? दशकाने गुणून उत्तर आलेलं आहे। आता कोणी गुणायचं बरं? आता आपण गुणूया शतकाने। शतक कोण आहे? 2। शतकाने गुणायचं म्हणल्यावर इथं किती जागा रिकाम्या सोडायच्या? 1 2 का 3? तर बोटाने दाखवू शकता, कॅमेरा ऑन आहे, तुम्ही दाखवू शकता किती जागा रिकाम्या सोडायच्या? शतकाने गुणायचं म्हणल्यावर मगाशी दशकाने गुणताना 1 जागा रिकामी सोडली। आता अगदी बरोबर, किती जागा रिकाम्या सोडाव्या लागतील आपल्याला? 2। ही सोडली आपण एककाची जागा,
ही सोडली आपण दशकाची जागा. आणि आता या ठिकाणून उत्तर चालू करायचं आपल्याला शतकाचं लिहायला. आता 2 गुणिले 5 करायचे. मग किती होतं ते? 2×5 = 10. मग आलेला हा शून्य इथं लिहिला बघा. आता जर या शून्यामध्ये मी अशा फुल्या नसत्या मारल्या ना, तर हा शून्य कोणता आणि हा शून्य कोणता, हा थोडासा गोंधळ झाला असता माझा. तसं होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी असं करतोय. तर 2×5 = 10, हातचा आला 1. आता बघा, हातचा 3च्या डोक्यावर आलेला आहे. आणि आपण आता काय करणार या ठिकाणी, हे हातचे परत खुडणार आहे जे दशकाने गुणून आले होते. परत आपला गोंधळ होऊ नये म्हणून आपण असं करतोय. तर ठीक आहे, 2×5 = 10, हातचा आला 1. 2×3 = 15, 15 × 1 = 16, 16 हातचा आला 1. 7×2 = 14, 14 × 1 किती रे? 15, हातचा आला 1. 8, 2×4 = 8 आणि 1 = 9 आणि 2×1 = 2. हे झालं आपलं बघा, एककाने गुणून झालं, दशकाने गुणून झालं आणि शतकाने पण गुणून झालं. आता करावी लागते आपल्याला बेरीज. काय करावी लागती? बेरीज. आणि बेरीज करून बघा आपलं उत्तर किती येतं? 0. 8 आणि 5 किती? 13. 8 आणि 1 किती? 9. आता हे 6 आणि 6 12, 12 आणि 7 19, हातचा आला 1. आता या ठिकाणी 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि हातचा 1 9. आणि या ठिकाणी बघा 13, हातचा आला 1. आपलं उत्तर बघा किती आलंय. आलंय का तुमचं सर्वांचं? एवढंच सोडवलं का? एवढं एकच उदाहरण आपण स्टेप बाय स्टेप सोडवणार आहे. नंतर आपण एकदम स्पीडने घेणार आहे बघा. आलं का आपलं उत्तर? 14,735 गुणिले किती केलं होतं आपण? 298. आणि आपलं उत्तर आलेलं आहे. वाचा बरं. कसं वाचायचं ते? वाचताना आपण त्याचे गट पाडायचे बघा. हा, आता किती आलं ते? इथून मोजा. एकक, दशक, शतक, हजार, दशक, लक्ष, दशलक्ष. किती लाख आलं? 43 लाख. बरोबर का? चुकलं का रे आपलं गुणाकार कुठं? काय चुकलं बरं? बघा बरं, कुठंतरी काहीतरी चुकलं. 100% चुकलं कुठंतरी काहीतरी. परत एकदा स्पीड मध्ये बघून घेऊ आपलं काय चुकलं बघा. चला आता परत एकदा आपण याच्याकडे बघूया. 8 × 45 हातचे आले 4, 8 × 24 28 हातचे आले 2, 7 × 8 = 56, 57 58 हातचे आले 5, 7 × 8 सॉरी 32, 8 × 32 आणि 5 32 आणि 5 37, हातचे आले 3, 8 × 8 आणि 3 11. हे तर बरोबर आहे, हे की नाही? आता पुढं नावाने गुणून काही चुकलंय का आपलं? इथं पुढं काही चुकलंय? नाही चुकले. 9 × 5 सॉरी ही जागा सोडली. 9 × 5 = 45, हातचे आले 4, 9 × 3 = 27, 28 29 30 31, हातचे आले 3, 63 63 3 66, हातचे आले 2, 36 37 38 इथं 38 झालं पाहिजे होतं का? 9 × 4 = 36 झाले होते नाही तर. आणि हातचे किती होते? 6 होते. बरोबर आहे. 42, हातचे आले 4, 9 1 9 9 4 किती? 13. म्हणजे हे पण बरोबर आहे. तर या ठिकाणी आता पुढचं बघूया. तर हे 2 जागा रिकाम्या सोडल्या. काय चुकलं बरं या गुणाकारात? थांबा 1 मिनिट. एक कॉल आला त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. 2 मिनिट. हा दिसतंय ना? दिसतंय. ओके डन. तर हे झालं. 2×5 = 10, हातचा आला 1, 15 आणि 1 = 16, हातचा आला 1, 14, तर ठीक आहे. दिसतीये का स्क्रीन सगळ्यांना व्यवस्थित? सर दिसतीये का? एक फोन आला होता त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. अशी उभी झाली मॅडम ती. ते फिरवा बरं त्याला. अच्छा असं झालं. हा ठीक आहे. हा बरोबर आहे. 2 मिनिट. नाही अशी एका बाजूला दिसते ती. अशी हे करा त्याला असं. आपल्याकडील कॅमेरा बदललाय का? नाही आपलं काही
नाही, तुमच्याकडचं काही नाही झालं, ते कॉल येऊन गेल्यामुळे प्रॉब्लेम झाला. हा 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 झाली का सर? नाही नाही, एका बाजूला दिसते ती अशी, म्हणजे अशी उभी झाली व्हर्टिकल. तुमचं पेज आहे ना, हे टेबल फिरवा बरं असा. मला तर नाही 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 नाही. एकच मिनिट, मी करून घेते सर. व्यव- 2 मिनिट. वेळ लागला. हा, मे बी आता दिसावी. बरोबर दिसते ना सर? एकदम क्लिअर. आता दिसते का बघा सर? व्यवस्थित. हा, आता दिसत हो, असेल, बरोबर ना? व्यवस्थित आहे, व्यवस्थित. हो हो, बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे. हम्म. पण ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता पुढे जाऊयात. आपला वेळ कमी आहे ना, आपले अजून डेमो उदाहरणच चालले. तर याच्यात एक काहीतरी थोडीशी मिस्टेक झाली आहे, ते बघूया आपण निवांत. बरं, तुमच्या लक्षात आलं गुण्य कशाला म्हणायचं, गुणक कशाला म्हणायचं, गुणाकार कशाला म्हणायचे? तर यानंतर आपण पुढे जाऊयात आता. तर ही आहे तुमची प्रॅक्टिस उदाहरणं. आता मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, तर त्यामध्ये मला आता पटपट पटपट करून दाखवायची आहेत. सोपं उदाहरण आहे. चला, तुमचे कॅमेरे ऑन पाहिजे मला, आणि तुम्ही पर्याय क्रमांक सांगायचंय मला. एक तर तुम्ही बोटाने पण दर्शवू शकता, कॅमेरा जर ऑन असेल तर, की कशाचं उत्तर किती आलंय. पटपट चला, मला बघूया किती उत्तर आहे याचं तुमच्यासाठी. चला, 30 सेकंदाचा वेळ. कोण कोण सांगतंय? व्हेरी गुड, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 सांगितलं. कोण आहे तू? असं नाही करायचं बाळा. नाव वाचते तुम्ही सगळ्यांचे, कोण कोण काय काय सांगते मला. चला, हा, कुणी 3 सांगतंय, कुणी 2 सांगतंय. 3 कुणी कुणी सांगितलं? SV पार्थ, जयराम, कोण आहे? निवृत्ती. बघा, तुमच्या आई वडिलांची नावं असतील बरं का हे, पण मी बघतीये तुम्हाला, एवढं मात्र नक्की. व्हेरी गुड. आपण जो नियम बघितला होता, आपण जे गुणाकाराचे काही बेसिक नियम बघितले होते, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर उत्तर किती येतं? 0 येतं. त्या नियमानुसार या प्रश्नाचं काय होणार आहे? उत्तर किती असणार आहे? पर्याय क्रमांक 3. घालवायचं का वेळ याच्यासाठी? मग सोडवत बसायचं का? अजिबात नाही, जायचं ना पुढं. उदाहरणं झाली पाहिजे ना, आपल्याकडे थोडा वेळ आहे, त्याच्यामध्ये स्पीडमध्ये उदाहरणं झाली पाहिजे. अगदी बरोबर आलं. आपला जो नियम होता त्या नियमानुसार याचं उत्तर किती येतं? 0. चला, दुसरं उदाहरण. दिसतंय सर्वांना एकदम क्लिअर? हा, चला, तर तुमच्याकडे 30 सेकंदाचा वेळ. आपल्याला कशाचा गुणाकार करायचा आहे बघा. 1 0 1 0 1 म्हणजे किती आहे? 10,101 गुणिले 1 1 0. करा बरं पटपट. आता त्याला एवढं एकक दशक करायचं, हातचे लिहायचे, इतकं सगळं करत बसण्यामध्ये आपल्याला काही अर्थ नाही. सोडवा पटपट पटपट पटपट. सोडवा पटपट, तुम्ही सोडवा. तोपर्यंत तुम्हाला मी हे दाखवून देते बघा. चला, थोडा वेळ देते तुम्हाला, फास्ट मध्ये सोडवा, नंतर मी सोडवणार आहे. हा, तर आपलं हे जे मागाशीचं उदाहरण होतं बघा, थोडंसं फोन आला आणि थोडीशी या ठिकाणी मिस्टेक पण झाली होती माझ्याकडून, तर ती आपण दुरुस्त करून घेऊया आता. तर या ठिकाणी आपण हे 2 गुणाकार चेक केले होते. 8 नी चेक गुणून बरोबर आलं, 9 नी गुणून. आता 2 नी गुणताना थोडीशी गोंधळ झाला. बघा, आपण 2 जागा रिकाम्या सोडल्या आणि 2 पंचे 10 0 या ठिकाणी लिहिला. त्यानंतर किती झालं ते आपलं? 2 त्रिक 6 झालं, ते या ठिकाणी आपण लिहिलं. आणि नंतर सॉरी,
हा या ठिकाणी जो हातचा आहे तो मात्र घ्यायचा राहून गेला होता. बघा मी एवढे हातचे तुमच्यासाठी सुट्टे सुट्टे लिहिले तरी पण माझंच राहून गेला. असं पण होऊ शकतं की नाही गोंधळामध्ये. तर होऊ शकतं पण असा गोंधळ आपल्याला करायचा नाही. बेपंचे 10 झाल्यानंतर हा जो हातचा आला होता तो ऍड करायचा राहून गेला. त्यामुळे इथं किती येणार होतं? 7 येणार होतं. बरोबर की नाही? बेत्रिक 6 आणि हातचा आला 1 झालं 7. ओके. मग त्याच्यानंतरचं पुढे होतं बेसाती 14 बरोबर. आणि या ठिकाणी कुठलाही हातचा येत नाही. इथं हातचा लिहिला गेला होता आणि या ठिकाणी येईल 4 बरोबर. त्यानंतर बेचोक 8 आणि हातचा इथे येतो मात्र 14चा मागाशी आलेला हातचा जो आहे तो आणि 8 आणि 1 9 आणि बे 1 बे असं हे आहे. तर त्यामुळे आपलं उत्तर पण चुकलं जो आपण घाई गडबडीत काढलं. 8 आणि 5 13 त्यानंतर या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 7 आणि 6 किती होतं? 13 13 आणि 7 या ठिकाणी यायला पाहिजे 20 7 आणि 7 14 आणि या ठिकाणी काय यायला पाहिजे नव्हतं? 20 यायला पाहिजे नव्हतं. त्यानंतर या ठिकाणी हातचे किती यायला पाहिजे होते मग? 2 बरोबर ना? 2 मग 8 आणि 1 किती? 9 बरोबर आहे. आणि हे सुद्धा 3 हातचा आले 1 बरोबर आहे. 43,90,930 असं या ठिकाणी आपलं उत्तर येणं अपेक्षित होतं. ते मगाशी थोडंसं झालं होतं ते दुरुस्त करून घ्या. त्यानंतर चला आता पुढे अजिबात वेळ नाही घालवायचा. स्पीडमध्ये आपल्याला सोडवायचंय. 15 मिनिटात 15 तरी उदाहरणं झाली पाहिजे की नाही? चला आता शून्याने गुणून काय सांगितलं होतं आपण उत्तर. आता हे उदाहरण पण शॉर्टकटमध्ये बघा कसं सोडवायचं ते तुम्हाला मी सांगते. जर आपली नेहमीची पद्धत आहे आपल्याला फक्त 1 ते 10चेच पाडे येत आहेत असं समजूया. शून्याने जर गुणलं तर किती येणार आहे? 0 येणार आहे. सगळीकडे 0 0 0 0 किती? 1 2 3 4 5 अंक 5 शून्य लिहिले. तुमचं उत्तर तयार झालं तरी दाखवा बरं मला तुमचे ते समोर. तुम्ही स्क्रीनवर बोटाने दाखवू शकता तुमचं किती पर्याय आलं. व्हेरी गुड. बऱ्याच जणांनी 2 सांगितलंय. छान छान. तरी पण आपण एक शॉर्टकट मध्ये 2 पद्धती बघूया काय करायचं. आता एकाने गुणलं तर काय येतं? उत्तर तेच येतं. 1 1 1 1 0 0 1 1 1 1 0 0 1 आणि ही जागा पुन्हा आपल्याला या 2 जागा रिकाम्या सोडायच्या बरोबर. कारण आपण आता शतकाने गुणतोय. शतकाने गुणून तेच येणार आहे 1 0 1 0 1 आणि या सगळ्यांची काय करणार आपण? बेरीज करणार. केली बेरीज आपण पटपट पटपट किती उत्तर येणार? 0 1 0 झालं. 1 या ठिकाणी किती येणार? 1 या ठिकाणी 1 या ठिकाणी 1 या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1. किती वेळेस 1 आले? 6 वेळेस 1 आणि 0. कोणते पर्याय येते? 1 2 3 4 5 6 6 वेळेस 1 आणि 0 आलं का? पण याच्या ऐवजी जर आपल्याला 11चा पाडा येत असता तर काय झालं असतं बघा. तर आपण हा शून्याने सांगितलं होतं कुठल्याही दशकातील जर गुणकामध्ये जर 0 असेल तर तो उत्तरात जसाच तसा लिहायचा. लिहून टाकला जसाच तसा. आता 11ने गुणा. 11 1 11 हातचा आला 1 11 0 0 आणि 1 जसाच तसा 1 11 1 11 हातचा आला 1 11 0 0 आणि 1 पुन्हा 1 जसाच तसा आणि 11 1 11. बघा बरं कुठं बेरीज नाही करावं लागली कुठं काहीच नाही करावं लागलं. दोन्ही उत्तर कशी आली? सेम टू सेम आली. त्यामुळे जितके जास्त आपले पाढे पाठ असतील तेवढा आपल्याला त्याचा काय होणार आहे? फायदा होणार आहे. आता चला स्पीड मध्ये पुढचं या ठिकाणी तिसरं उदाहरण वाचा आणि सोडवा. तुमच्यासाठी एक 20 सेकंदाचा वेळ. 2 संख्यांचा गुणाकार 10,000 असून गुण्य व गुणक यातील फरक 0 आहे तर गुण्य कोणता आहे? तर हे सोडवायचंय आपल्याला. तर हे सोडवत असताना बघा गुण्य आणि गुणक आपल्याला दिलेलं नाही. डायरेक्ट गुणाकार दिलेला आहे. गुण्य आणि गुणक आपल्याला काढायचे शोधायचे आणि गुण्य आणि गुणकातली फरक 0 सांगितलाय त्यांनी काय सांगितलं? फरक गुण्य आणि गुणकामधला 0 आहे म्हणजे सारखेच आहेत. दोन्हीतला फरक 0 आहे म्हणजे जो गुण्य आहे तोच गुणक आहे. येतंय लक्षात? सोडवा बरं. कळतंय बघू बरं कुणाला कळतंय का? पटपट 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 मला पर्याय क्रमांक तुमचे दाखवून द्यायचे तुम्ही स्क्रीनवरती. आणि आपण आता काय करणार आहे बघा. गुण्य आणि गुणकातला फरक 0 आहे. आपल्याला गुण्य माहित नाही गुणक माहित नाही आणि आपल्याला गुणाकार काढायचा आहे. तर पटपट जाण्याचा प्रयत्न करू. मला सांगा आपण मगाशी शिकलो होतो. आपण पर्यायावरून जाऊ. पर्यायावरून गेलो. पर्याय क्रमांक 1 केला आपण. 100 गुणिले जर 100 केलं कारण गुण्य आणि गुणक एकच आहे. सेमच आहे की नाही गुण्य आणि गुणक. तर येईल का 10,000 उत्तर? येऊ शकतं. नक्कीच येऊ शकतं. पण तरी पण आपण 1000 गुणिले 1000 पण करून बघूया. येईल का? तर कदाचित मोठं होईल. त्यानंतर 10 गुणिले 10 पण करून बघूया. तर येईल का?
बघू ट्राय करून. आणि त्याच्यानंतर इथं काय आहे, 10,000 गुणिले 10,000 केले तर 10,000 येईल का? नाहीच येणार. डायरेक्ट मोठं होणार उत्तर. डायरेक्ट काय होणार? मोठं होणार. तर एवढं मोठं उत्तर नाही येणार. म्हणजे हा पर्याय तर अगोदरच कट होतो. मग 10 गुणिले 10 केलं तर उत्तरात काय होणार आहे? दिलेल्या संख्येच्या पुढं हे शून्य जसेच तसे येणार आहे. म्हणजे हा एक आणि हे दोन्ही शून्य असे. म्हणजे ह्याचं उत्तर 100 येईल. हे बरोबर असेल का? नाही. याच्यामध्ये काय होणार? एकाच्या पुढे गुणकातले सर्व शून्य आणि गुणण्यातील सर्व शून्य. म्हणजे एकाच्या पुढे किती शून्य येणार बरं? तर एकाच्या पुढं 6 शून्य येणार. एवढं आहे का आपलं उत्तर? नाही. आपलं उत्तर किती? 10,000 सांगितले गुणाकार. मग ते कुठे येऊ शकतं? पर्याय क्रमांक 1 मध्येच येऊ शकतं. गुणकातील 2 शून्य आणि गुणण्यातील 2 शून्य. एकाच्या पुढे सर्व शून्य येतील. मग एकाच्या पुढे किती शून्य झाले? म्हणजे आपलं उत्तर काय आलं? काय उत्तर आलं आपल्या या ठिकाणी? 100 गुणिले 100 जर केलं तर उत्तर 10,000 येणार आपलं. म्हणजे गुण्य आणि गुणकातील फरक जर शून्य असेल तर उत्तर 10,000 येतं. अशी संख्या कोणती आपली? पर्याय क्रमांक 1. चला आता पुढे. चला सोडवा बरं पटपट. बघा 2023 साली येऊन गेलेला प्रश्न आहे हा. 225 गुणिले 72 करा बरं. करा पटपट करा आणि सांगा मला उत्तर. चला कोण कोण सांगतोय बघा. करतायत बरं का, बरेच जण करताना दिसतायत मला. उदाहरणं सोडवतायत. सोडवा थोडा वेळ देऊ तुम्हाला. आता आपण मगाशी म्हटलं होतं की एककातील जर आपल्याला दोन संख्यांचा गुणाकाराच्या एकक स्थानी तोच अंक येतो जो त्यांच्या गुणाकाराच्या एकक स्थानी येतो असे असतो. मग इथं काय येणार आहे? 5 दुने 10 येणार आहे आणि 10 मध्ये एकक स्थानी काय असतो? शून्य असतो. पण इथंही शून्य, इथंही शून्य, इथंही शून्य, इथंही शून्य. आता आपल्याला ह्या ट्रिक वरून पर्यायामध्ये जाता येत नाहीये. तर आपल्याला उदाहरण सोडूनच बघावं लागणार आहे. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तर उदाहरण सोडवायचंच आहे. त्यामुळे अजिबात वेळ नाही घालवायचा. स्पीडमध्ये उदाहरण सोडून घ्यायचं. चला आता 2चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा. 5 दुने 10. चला 1. 2 दुने 4 आणि 1 5. 2 दुने 4. हा झाला एककाने गुणला. तर दशकाने गुणताना जागा रिकामी सोडायची. 7 5 35. 7 आले 3. 7 दुने 14 आणि 3 17. चला 1. 5 दुने 14 आणि 1 15. किती उत्तर आलं बघा बरं? 0 0. हातचाला 1. 11 आणि 1 12. हातचाला 1. आहे का रे पर्यायामध्ये? 16 200 आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न सोडूया. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो. तर ती संख्या कोणती? असा प्रश्न बघा कसा सोडवायचा, काय पद्धत वापरायची आणि काय करायचं. आता गुण्यही दिलेलं नाही, गुणकही दिलेलं नाही आणि गुणाकारही दिलेला नाही. वेगळंच काहीतरी दिलंय. शाब्दिक उदाहरण आहे. तर आपल्याला हे उदाहरण सोडवताना सोपी पद्धत सांगते. भागाकार यायला पाहिजे. कारण तुम्ही आज गुणाकार शिकता, उद्या तुमचं भागाकाराचं लेक्चर होईल. पण जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल त्यावेळेस तुम्हाला भागाकार येत असतो. आणि भागाकाराच्या पद्धतीवरून जर हे सोडवलं तर अधिक सोपं जाईल. पण जर नसलच येत तुम्हाला भागाकार तर मग तुम्ही पर्यायावरून जायचं. मग पर्यायावरून कसं जायचं तेही बघू आणि भागाकाराच्या मदतीने कसं जायचं तेही बघू. तर तुम्हाला येत असेल उत्तर याचं तर तुम्ही सांगू शकता किंवा लक्ष द्या. एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो. तर ती संख्या कोणती? मग आता जी संख्या होती तिला 8 ने गुणायचं होतं. पण 8 ने गुणलं का? नाही. तर 5 ने गुणलं. मग ज्या दोन संख्यांचा गुणाकारातला फरक आहे त्यांची वजाबाकी करायची. 8 वजा 5 केलं तर किती येणार? किती येणार? 3 येणार. आणि ह्या 3 ने काय करायचं? हा जो फरक आहे गुणाकारातला फरक आहे त्याला भागायचं. 39 भागिले 3 करायचं. आता हा भागाकार असा येत नसेल तर असा करायचा. 3 भागिले 39. 3 1 3. 3 3 गेले 0. वरून घेतले 9. 3 त्रिक 9. आणि उत्तर किती आलं बघा? 13. किती उत्तर आलं? 13. म्हणजे हा येणार फरक. यांच्यातला फरक किती येणार? ती संख्या कोणती असणार आहे? 13. पण तरी पडताळा करून बघायचं असेल आपल्याला याचं तर आपल्याला पडताळा पण करून बघता येईल. तर पडताळा कसा करून बघायचा ते बघा. तर 13ला जर आपण 8 ने गुणलं असतं, 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले, मग 13 गुणिले 5 केलं असतं तर किती आलं असतं? 13 5 65. आणि 13ला जर आपण 8 ने गुणलं असतं तर किती येतं? 13चा पाढा येतो का रे 8 पर्यंत? किती होतं मग? 104.
104. ते ह्या दोन्हीतला फरक किती यायला पाहिजे? 39 येतो का? वजाबाकी करून बघा. 104 वजा 65 तर येतो 39 येतो. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. पण जर आपल्याला भागाकार येत नसेल तर काय पद्धत वापरायची आणि कसं जायचं? तर पर्यायावरून जायचं. मग पर्यायावरून कसं जायचं? 14 गुणिले 8 करून बघायचं. 14 गुणिले 5 करून बघायचं. दोन्हीचं जे काही उत्तर येईल त्याची वजाबाकी करायची. त्याचं उत्तर जर 39 आलं तर बरोबर, नाही आलं तर चूक. दुसरा पर्याय 12 गुणिले 8 करून बघायचं. 12 गुणिले 5 करून बघायचं. त्या दोन्हीचा जो काही गुणाकार येईल त्याची वजाबाकी जर 39 आली तरच बरोबर, नाही तर चूक. आणि ते चूकच येणार आहे. आता आपण ते काढत नाहीये, परंतु ती पर्याय आपल्याकडे एक पर्याय बरोबर मिळाला म्हणजे बाकीचे चुकीचेच येणार. आणि शेवटचा पर्याय 15. 15 गुणिले 8 करा, 15 गुणिले 5 करा. दोन्हीचा जो काही गुणाकार येईल त्याची वजाबाकी करा. त्याच्यातला फरक जर 39 आला तर ठीक, नाही आला तर पर्याय चुकीचा. पण ही पद्धत सर्वात योग्य आहे. दिलेल्या दोन फरकाची काय करायची? वजाबाकी करायची आणि त्या वजाबाकीने त्या आलेल्या फरकाला भागायचं. तर हे लक्षात ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या. आलं लक्षात? समजलं? समजलं का? सांगा असं मुंडकं हलवून सांगा समजलं म्हणून. समजलं का रे? चल पुढे जाऊया. सोपं आहे की नाही गुणाकार? खूप सोपा. त्यानंतर बघा आता पुढचं उदाहरण. 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येने गुणले असता गुणाकार किती येईल? आता मोठा गुणाकार आहे. 2020 साली हे उदाहरण येऊन गेलेले आहे. तर त्या ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. कोणती बरं मला सांगा बरं? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या सांगा बरं, तुमच्या स्क्रीनवर दिसू द्या मला. पटपट पटपट पटपट. कोणती आहे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या? हा, 1 अंकी मोठ्यात मोठी 9, 2 अंकी मोठ्यात मोठी 99, 3 अंकी मोठ्यात मोठी 999, 4 अंकी 4 वेळेस 9 आणि 5 अंकी 5 वेळेस 9. ही झाली की नाही सर्वात मोठी 5 अंकी संख्या. तिला किती अंकी संख्येने गुणायचे? 2 अंकी. 2 अंकी कशी? मोठ्यात मोठी सम. कोणत्या संख्येने गुणायचंय? मोठ्यात मोठी समसंख्येने गुणायचे. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99. पण 99 सम आहे का? तर नाही. मग 99 सम नाही. 99 ही विषम संख्या आहे. मग त्याच्या अगोदरची जी संख्या आहे 98 ही मोठ्यात मोठी समसंख्या आहे. तर आता आपण काय करणार या ठिकाणी 98 ला हा गुणाकार पूर्ण करणार. सोडवा बरं पटपट. कसं सोडवायचं? 8 9 72, 8 7, ठीक नाही? 8 7 या ठिकाणी. मग 8 9 72, 72 7 किती? 79. 8 7, 8 9 72 7 किती? पुन्हा 79. 8 पुन्हा 7, 8 9 72 7 किती? 79. 8 पुन्हा 7 आणि 8 9 72 आणि 7 79 पूर्ण लिहायचे. आता गुणाकार संपला. पुढे कुणाच्या डोक्यावर हातचं देणार? कुणाच्याच नाही. दशकाची जागा रिकामी सोडणार. आता 9 ने गुणायचं. आता 9 ने गुणायचं. हे हातचे गोंधळ घालायचे नाही, खोडून टाकायचे. 9 9 81. 8 9 9 81 8 किती? 89. 9 9 81 8 किती? 89. पुन्हा हातचा आला 8 9 9 88 सॉरी 9 9 81 8 89. 8 9 9 81 आणि 8 आता 89 जसेच्या तसे लिहायचे आणि यांची काय करायची? बेरीज करायची. करायची बेरीज. चला किती आलं उत्तर? 2. 9 1 10 हातचा आला 1, 9 9 18 आणि 1 19 हातचा आला 1, 9 9 18 आणि 1 19 हातचा आला 1, 9 9 18 आणि 1 19 हातचे आले 1, 10 आणि 7 17 हातचा आला 1. हाय का रे? हाय उरे पर्यायामध्ये उत्तर आहे का बघा बरं? 97,000 सॉरी 97,99,902. हाय हाय सापडलं सापडलं. कुठं सापडलं? पर्याय क्रमांक 4 मध्ये सापडलं का? ठीक आहे. चला सोडवायचं पुढचं उदाहरण घ्या. पुढचं उदाहरण घ्या. 47,220 या संख्येला 105 ने गुणल्यास गुणाकार किती? स्क्रीनशॉट काढून घ्या. हे तुम्ही नंतर करा. थोडं वेगवेगळ्या टाईपचे उदाहरणं बघण्याचा प्रयत्न करू. घ्या बरं स्क्रीनशॉट काढून. याचं उत्तर तुम्ही नंतर सोडवा. काढला? काढून घ्या याचं स्क्रीनशॉट. साधा गुणाकार आहे. गुणाकारामध्ये तुम्हाला फक्त एवढंच करायचंय. हा गुणाकार सोडवायचा आहे. 47,220 गुणिले 105 हा गुणाकार सोडवायचा. उत्तर मिळून जाईल. सोपं आहे. चला पुढे
आता अशा प्रकारचं पण उदाहरण येतं बघा. 27 शतक गुणिले 3 दशक वजा 5 एकक. आता इथं गुणाकार संख्येमध्ये दिलेला नाहीये, तर शतक दशक मध्ये दिलाय. 27 शतक म्हणजे किती रे? शतक म्हणजे किती असतं? 100 असतं. म्हणजे ज्यावेळेस शतक म्हणलं जातं तर त्या समोर किती शून्य मांडले पाहिजे? तर 2 शून्य मांडले पाहिजे. मग 27 शतक म्हणजेच किती? 2700. बरोबर. त्याला गुणाकार कितीने करायचा आहे? तर 3 दशकने गुणाकार करायचा आहे. मग 3 दशक म्हणजे किती? दशक म्हणजे 1 शून्य. मग 3वरती 1 शून्य म्हणजे त्याला गुणाकार कितीने करायचंय? 30ने करायचंय. आणि नंतर त्याच्यामधून आपल्याला काय करायचे? 5 एकक वजा करायचे. पण गुणाकाराचा गणिताचा नियम आहे बघा, कंसाचे भागू बेव असा नियम असतो गुणाकाराचा. काय नियम असतो? कंसाचे भागू, हे शॉर्टकट आहे बरं, आणि बेव म्हणजे काय बरं? अगोदर कंस सोडवायचा. जर दिलेल्या उदाहरणामध्ये कंस असेल तर तो अगोदर सोडवायचा, त्यानंतर भागाकार करायचा, मग गुणाकार करायचा, मग बेरीज करायची, आणि शेवटी काय करायची? वजाबाकी करायची. मग आता ही जी वजाबाकी आहे ही अगोदर करता येईल का आपल्याला? नाही करता येणार. अगोदर काय करावं लागणार? या नियमानुसार गुणाकार. मग हे 27 शतक गुणिले 3 दशक हा गुणाकार आपण आधी करणार आणि नंतर त्याच्यातून 5 एकक वजा करणार. हा गुणाकार करून घ्यायचा. गुणाकार करून घेताना काय करायचं? गुणाकारामध्ये जेवढे शून्य आहे तेवढे लिहून घ्या. 1 2 3 शून्य लिहून टाका. लिहिले. आता काय करायचं? 3 आणि 27 ला गुणायचं. 3चा पाडा 27 पर्यंत म्हणायचं किंवा 27चा पाडा 3 पर्यंत म्हणायचं. कोणतं सोपं जाईल? 27 त्रिक किती येतो? पाडा 27चा यायलाच पाहिजे. नाही आला तर मग ते 3चा पाडा 7 पर्यंत म्हणा, हातचा द्या, एवढं सगळं करावं लागतं. त्यामुळे पाडा यायला पाहिजे. 27 त्रिक किती? 81. किती उत्तर आलं आपलं? 81,000. त्याच्यातून या 81,000 मधून आपल्याला किती वजा करायचे बरं? 81,000 मधून आपल्याला त्यांनी 5 एकक वजा करायला लावले. 5 एकक म्हणजेच किती? फक्त 5. किती वजा करायचे? फक्त 5 वजा करायचे. शून्यातून 5 जातात का? नाही जात. इकडून हातचा घ्या. याच्याकडेच हातचा द्यायला काहीच नाहीये. मग याच्याकडून हातचा घ्या. याच्याकडे पण काही नाही. मग याच्याकडून घ्या. यांनी त्याला हातचा दिला, त्याचा किती राहिला? 0 राहिला. इथे किती झाले? 10 झाले. यांनी याला हातचा दिला, इथे राहिले 9. याला किती झाले? 10 मिळाले. यांनी परत याला दिला, इथे राहिले 9. आणि इथे किती झाले? 10. 10तून 5 गेले 5. बरोबर की नाही? 9,900, 9,900, 0,000, 8,800. किती उत्तर आलं? 80,995 आहे का? पर्यायामध्ये उत्तर आहे. अलग लक्षात? अशा पद्धतीने हे सोडवावं लागणार. त्यानंतर काही उदाहरणं अशा स्वरूपाची पण येतात बघा. 435 गुणिले किती आहे? 10. 1 स्टार बरोबर 5 डबल स्टार आणि 0 असं आहे. तर ही उदाहरणं बघा कशी सोडवायची. उदाहरणामध्ये त्यांनी किती दिले? 435 गुणिले, इथं स्टार आहे, तो स्टार आपण वेगळ्याने काढू, आणि 5 आणि इथं पण स्टार आहे. आता या स्टार मध्ये बघा, या स्टारच्या जागी एकच संख्या आहे. त्यांनी सांगितलं स्टारच्या जागी एकच संख्या. आता स्टारच्या जागी जर एकच संख्या यायची असेल ना, तर आपल्याला काय करावं लागणार आहे बघा. इथं 0 आलं पाहिजे. मग 5 एकक आहे आणि हा स्टार पण एकक आहे. 5 आणि कितीला गुणल्यावर 0 येईल बरं? आपण पर्यायावरून जाऊ. 5 आणि जर 0ला गुणलं तर 0 येऊ शकतं का? तर येऊ शकतं. 5 आणि जर 1ला गुणलं तर 5 एक किती येईल? 5 येईल. म्हणजे हा पर्याय काय होईल? चुकीचा होईल. बरोबर की नाही? हा पर्याय काय होणार? चुकीचा होणार. मग आपण जर 2 घेतलं, स्टारच्या जागेवर जर 2 घेतले तर काय होणार आहे? 5 दुने 10 होणार आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा 0 येण्याची शक्यता जास्त आहे. आणि इथे जर 3 घेतले, आपण हे पर्याय घेतला तर 5 त्रिक 15 होणार आहे. म्हणजे इथे किती येणार आहे? 5 येणार आहे. म्हणजे हा पर्याय चुकीचा. आपल्याला 2 बरोबर पर्याय सापडतात. तर एक म्हणजे 0 वाला आणि एक म्हणजे 2 वाला. दोन्ही पर्याय आपल्याला या ठिकाणी टाकून बघावं लागणार आहे. 435 गुणिले, आता स्टारच्या जागी जर आपण इथं 0 घेतला, पर्याय क्रमांक 1 0 घेतला, तर इथं 0 घेतला तर ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागणार आहे? 0 घ्यावं लागणार आहे. म्हणजे 5 0 0 0 असं उत्तर यायला पाहिजे. एक तर हे बरोबर यायला पाहिजे, किंवा दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आपल्याला बरोबर आलेला आहे. 435 गुणिले, आपण या ठिकाणी काय करणार आहे? 2 घेऊन बघणार आहे. म्हणजे 1 आहे, मग इथं जर 2 घेतला तर खाली या ठिकाणी सुद्धा काय घ्यावं लागणार आहे? आपल्याला 2च घ्यावं लागणार आहे. म्हणजे 5 2 2 0. आता यातला कोणता गुणाकार बरोबर येतो ते बघूया आपण. काय होईल बरं?
हे बरोबर आहे का रे? 10 ने जर गुणलं असतं तर उत्तर किती आलं असतं? 4 3 5 0 असं उत्तर आलं असतं, बरोबर की नाही? म्हणजे हे काय होणार? चुकणार. म्हणजे पर्याय क्रमांक 1 काय होणार? चुकणार. हे येतंय का बरोबर? बघा बरं. 12 पंचे 60 हातचे आले 6, 12 त्रिक 36, 36 आणि 6 42, हातचे आले 4, 12 चोक किती? 36, 48, 48 आणि 4 52. म्हणजे हे काय होतंय? बरोबर येतं. बरोबर आलं की नाही? म्हणजे पर्याय क्रमांक काय बरोबर येणार आहे? 2. याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? सॉरी, पर्याय क्रमांक 3 चुकलं. हे असं होतं बघा, घाई. त्यामुळे गणिताचा सराव अत्यंत महत्वाचा आहे. तर सराव करायचा आहे, गोंधळून जायचं नाही. आणि हे सर्व गोष्टी सरावाने शक्य होतात. त्यानंतर बघा, अशा पद्धतीचे पण गुणाकार येतात. आता या ठिकाणी दोन्हीकडे पण स्टार दिले, चौकोन दिलेत आणि आपल्याला काय केलंय, सांगितलंय त्यांनी की उत्तर काय येणार आहे? 13,225 येणार आहे. आणि स्टारच्या चौकोनाच्या जागी समान अंक आहे. समान असलं की समान येतं. मग आता आपल्याकडे 4 पर्याय आहे, तर 4 पर्याय आपण करून बघू. पर्यायावरून जाण्याशिवाय पर्याय नसतो. चौकोनाच्या जागी जर इथं आपण 4 टाकला तर इथं पण 4 टाकावं लागणार आहे. पुढचा 5 जसाच तसा 4 4, पुढचा 5 जसाच तसा. याचं उत्तर 1325 येईल का? करून बघू. तिसरा पर्याय 3, इथं 3, इथं पुन्हा 5 टाकायचं, गुणिले 3 3 5 टाकायचं. याचं येईल का 1325? करून बघावं लागणार. तर त्यानंतर आपण आता काय करतोय, पुढचं उदाहरण पण बघतोय, पुढचा पर्याय पण पडताळून बघतोय. 2 2 हा, तर हे येईल का 1325? तर 13,225 हे आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं पाहिजे. तर आणि शेवटचा पर्याय राहिला आपला, तोही आपण या ठिकाणी पडताळून बघू. 1 1 5 गुणिले 1 1 5. आता एवढे गुणाकार करत नाही बसायचं बघा, शॉर्टकट वापरायचं. काय शॉर्टकट वापरायचा? मला सांगा, हे जर सोडून दिले आपण वरचे 45, या ठिकाणी जर 400 गुणिले 400चा विचार केला, नंतर वरचे 45 आपण ऍड करू. हे दोन्ही शून्य जसेच तसे लिहिले, 4 शून्य झाले, 4 चौक 16 झालं. हे उत्तर मोठं येतंय की नाही? म्हणजे हा पर्याय असण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यानंतर इथं 300 गुणिले 300 करून पाहिलं तर काय होणार आहे बरं? हे 4 शून्य जसेच तसे येणार आहे. 1 2 3 4 शून्य झाले आणि 3 त्रिक 9. हे उत्तर कुठे गेलं? 90,000च्या घरात गेलं. आपल्याला उत्तर किती पाहिजे? 13,225च पाहिजे. तर हेही मोठं होतंय, हेही चालणार नाही. इथं काय करू? वरचे 25 25 सोडून देऊ, 200 गुणिले 200 करून बघू. 4 शून्य जसेच तसे येतील, आले की नाही? आणि बेदुने 4. हे उत्तर सुद्धा 40,000च्या घरात चाललं. म्हणजे चुकतंय काहीतरी. मग हे जमेल का? इथं पण शॉर्टकट पडताळून बघू आपण. 100 गुणिले 100 करून बघू, किती येईल बरं? 1 2 3 4 शून्य आले आणि 1 1 1 जसंच तसं आलं. म्हणजे हे उत्तर किती येतंय? तर 10,000च्या घरात येतं. आपल्याला उत्तर अपेक्षित किती आहे? 13,000च्या घरात आहे. वरचे 15 बाकी आहे अजून. म्हणजे हा गुणाकार बरोबर येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आपण हा गुणाकार शॉर्टकट मध्ये अशा पद्धतीने पडताळून बघणार आहे. 115 गुणिले 115 जर आपण केलं तर 13,225 येण्याची शक्यता अधिक आहे. तर ते करून पण बघूया आपण. 5 1 सॉरी 5 5 25, हातचे 2, 5 1 5 आणि 7, 5 1 5 आलं. त्यानंतर काय होणार? हे आता एकाने गुणलं की जसं तसं येणार, बरोबर. पुन्हा एक जागा रिकामी सोडणार आणि आपण एकाने गुणणार आणि ही बेरीज करणार. 5 7 आणि 5 12, हातचाले 1 12, हातचाले 1 3 आणि 1 आलं का उत्तर? आलं 13,000. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? 115 गुणिले 115. म्हणजे चौकोनाच्या जागी कोणती अंक असणार आहे आपल्याला? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 1 हा अंक असण्याची शक्यता जास्त आहे. आता एवढे उदाहरण जर पर्यायावरून केले असते तर माझा खूप वेळ गेला असता. म्हणून मी काय केलं? शॉर्टकट वापरलाय. शॉर्टकट वापरताना काय केलं? इथं हे 45 सोडून दिले, 400 गुणिले 400 करून बघितले. या ठिकाणी हे पण सोडून दिलं, 300 गुणिले 300 करून बघितलं. तर अशा पद्धतीने आपण आज ही 10 उदाहरणं सोडवली. खरं मी खूप उदाहरणं आणली होती, ते नाही वेळ पुरला एवढा सगळा. तर हरकत नाहीये. तर तुम्ही सराव करा. तुमच्याकडे पुस्तक आहे, त्यामधून सराव होईल तुमचा या ठिकाणी तुमच्यासाठी. तर मी या ठिकाणी स्वाध्याय काही आणलेला आहे. या स्वाध्यायाचं तुम्ही स्क्रीनशॉट काढा. तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यावरून सराव करा. जितका जास्त सराव होईल तितकी जास्त तुमची अचूकता वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सराव करा.
ही उदाहरणं जी आहे तुम्ही काय करा, आता या ठिकाणी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ही 2 उदाहरणं आणि अजून 3 उदाहरणं तुमच्यासाठी स्वाध्याय म्हणून मी आणलेली आहे. तर घ्या पटपट याचा स्क्रीनशॉट. आणि मला छान वाटलं बरं, बऱ्याच मुलांनी आज सक्रिय सहभाग घेतला. तर तुम्ही कॅमेऱ्यासमोर का होईना मला दिसत होते. छान वाटलं का रे, तुम्हाला समजलं का काही? तुमच्या कृतीवरून ऍक्शनवरून समजतंय मला, तुम्ही हो म्हणताय नाही म्हणताय, कुणी आंघोळ केलीये कुणी नाही केलीये, सगळं दिसतंय बरं का मला. झालाय का, संपलाय का, थोडा राहिलाय बघा. याचा स्क्रीनशॉट घेतला का? कोणी खिडकीवर चढतंय, कोण काय करतंय, सगळं दिसतंय बरं का मला. रोहिणी नावाने बघा, मम्मीच्या नावाने कोणीतरी जॉईन झालेलं आहे. आणि आता हे पुढचे 3 प्रश्न पण तुम्हाला स्वाध्यायासाठी, याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि याची उत्तर शाळा सुरू झाल्यानंतर किंवा तुमचा जर व्हॉट्सअप ग्रुप असेल तर त्याच्यावर तुमच्या सरांना, तुमच्या मॅडमला, तुम्हाला जे कोणी शिकवतात त्यांना दाखवायची आणि उत्तराचं कन्फर्मेशन करून घ्यायचं. किंवा तुमच्या पुस्तकात पाठीमागं पण उत्तर असतात. आणि तुम्ही मेरिट मध्ये आले म्हणजे तुम्ही तेवढे हुशार आहेत. तुम्हाला येतंय की नाही, सगळं येतंय ना? ठीक आहे. तर याचा घेतलाय स्क्रीनशॉट. तर भरपूर अभ्यास करायचा, भरपूर सराव करायचा. सरावाशिवाय काहीही शक्य होत नाही. समजलं का रे? समजलं का? बरं, ठीक आहे. तर या ठिकाणी आमच्या पंचायत समिती श्रीरामपूर तसेच जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीनं मला आज या ठिकाणी हा गुणाकार घटक शिकवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी, अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. बऱ्याचशा मुलांनी हँड रेज केले, त्यांच्या शंका आहे, परंतु मुलांना सांगायचंय मला की 1 तासाच्या लेक्चरमध्ये सर्व गोष्टी शक्य नाही होत. तर आपण 31 तारखेला डाऊट सॉल्व्हिंग सेशन घेतलंय. बाय करतायत सगळेजण मला. तर 31 तारखेला तुम्ही तुमच्या सर्व शंका विचारू शकता. लिहून ठेवा एका कागदावर जेवढ्या शंका असतील तेवढ्या, किंवा तुमचे जे सर मॅडम कुणी आहेत त्यांना त्या ठिकाणी विचारा. खूप खूप धन्यवाद आणि बाय बाय. सर्व मुलं बाय करतायत, तर सर्वांना बाय. ठीक आहे सर, थांबूयात का? हो, येस मॅडम. ठीक आहे. आपण ओके, आपण या ठिकाणी मीटिंग